गुड मॉर्निंग फ्रेंड्स। मेरा नाम है सचिन और मेरे यूट्यूब चैनल का नाम है @rocket001। आप देख सकते हो हम लोग अभी पहुंच चुके हैं तिरुचिरापल्ली। इसे शॉर्टकट में त्रिची कहते हैं। और ये जो सामने मंदिर है, इस मंदिर का नाम है रंगनाथ स्वामी मंदिर। तो हम लोग कल रात को यहाँ पे लगभग 12:30 बजे पहुंचे थे। हमने यहाँ पे ये जो पीछे दिख रहा है ये रूम्स अवेलेबल, यहाँ पे हमने होटल लिया था, हम यहाँ पे रुके थे। और अभी सुबह के बज चुके हैं 9:15 बजे। मंदिर सुबह 5:30 बजे ही खुलता है, उसके बाद इमीडिएट 7:30 बजे बंद हो जाता है। और अभी मंदिर वापस खुला है 9 बजे। लेकिन हमारे सब फ्रेंड्स रेडी हो रहे थे, तर आता आपण जाणार आहोत या मंदिरामध्ये दर्शनासाठी रंगनाथ स्वामींच्या। आणि इथेच आसपास जवळपासच काही मंदिर आहेत, ते मंदिर पण आपण विजिट करणार आहोत। आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत आपल्या पुण्याच्या दिशेने। सनी माझ्याकडे सारखं बघतोय, कारण सनी म्हणतो हा वेडा झालाय, हा सारखं युट्यूब चॅनल बनवतोय, पण त्याला माहित नाहीये की या सगळ्या गोष्टी, या कॅप्चर जे आपण करतोय या आयुष्यभरासाठी होणार आहेत। बाकीचे येतील तोपर्यंत आपण या ठिकाणी चहा पिऊया। चहा पिऊन आपण रंगनाथ स्वामींच्या मंदिरात जाऊया, कारण चहा फार गरजेचा आहे सकाळी सकाळी। त्याच्यानंतर मग आपण प्रॉपर नाश्ता करूया। साऊथ मध्ये असं प्रत्येक ठिकाणी हत्ती असतो, ते आशीर्वाद देतो आणि त्याचे ते पैसे घेतात। तर असं आहे। तर तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत रंगनाथ स्वामींच्या मंदिरात। इथे मोबाईल कॅमेरा सगळं अलाउड आहे। तर हा असा सुंदर परिसर, आपण इथून एंट्री केलेली आहे। हे बघू शकता किती छान मंदिर आहे। हे आहे आपण तिरुचिरापल्ली मध्ये, आणि आता अशी एंट्री करणार आहे आपण आतमध्ये। साऊथची ऍक्च्युली हीच ब्युटी आहे, इकडे खूप जास्त मंदिर आहेत, बघू शकता तुम्ही। मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे, तुम्ही बघू शकताय। पूर्ण पूर्ण हे मंदिर आहे, हे या साईडने बघू शकता तुम्ही। तिकडून आपण एंट्री केलेली आहे, या साईडला पण मंदिर आहे, आणि इकडं रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे। हा सगळा परिसर आता आपण इथून आतमध्ये एंट्री करणार आहोत। हे बघू शकता बरोबर माझ्या राईट हँड साईडला। आपण आता निघालेलो आहोत रंगनाथ स्वामीच्या मंदिरातून। ही एक्झिट एंट्री। मनोज, कुठल्या मंदिरात जाणार आहे आपण? जंबुकेश्वर मंदिर इथून 3 किलोमीटर अंतरावरच आहे, आपण तिकडे जाणार आहोत। हे बघा, राइट लेफ्ट तिरुचिरापल्ली से निकल के हम लोग हार्डली 1.5 या 2 किलोमीटर ही आगे आए हैं। और यहाँ से आप देख सकते हो ये एक मंदिर है यहाँ पे। ये मंदिर का नाम तो मुझे मालूम नहीं है, एक सेकंड में आपको बताता हूँ इस मंदिर का नाम क्या है ना। मंदिर विथ स्वामी हाँ जंबकेश्वरा जंबकेश्वरा एरंडेश्वरी असं मंदिराचं नाव आहे, ते त्यांनी मला सांगितलंय। तर हे बघा तुम्ही, इथून आपल्याला आता एंट्री करायची आहे या मंदिरामध्ये, आणि आपण बघूया आतमध्ये कसं मंदिर आहे। फार मोठं मंदिर आहे, आणि बहुतेक इथून पण एंट्री आहे मंदिरासाठी। बघू शकता बरोबर माझ्या बॅक साईडला। येत असेल ना जंबकेश्वराचं दर्शन करून आपण निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने। तर वाटेत आपल्याला सालेमवरून बँगलोर मार्गे पुण्याला पोहोचायचं आहे।
आता बरोबर दुपारचे वाजलेले आहेत 12:10. गाडी चालवण्याचा फक्त एकच बादशाह मायकल. तर माझ्या मागे जो हा रोड दिसतोय, या रोड वरून आपण आलेले आहोत. हा रोड सरळ जातो जंबकेश्वराला. इथून आपण जाणार आहोत सालेम मार्गे थ्रू बँगलोर आणि मग पुण्याला. फक्त 20-25 मिनिटात आपण गाडी चालवली आणि आपण आता ह्या हॉटेलमध्ये चहा वगैरे घेणार आहोत. कारण सकाळपासून आपण फिरतोय 9:30-10 वाजल्यापासून. 2 मंदिरं केली आपण, एक रंगनाथ स्वामी आणि एक जंबकेश्वर. जंबकेश्वराचं पण एक पंचधातूचं जे आपण म्हणतो शंकराचं लिंग तिथं आहे. आणि तिथलं दर्शन आपलं एक 10 ते 15 मिनिटातच झालं. आणि आता आपण इथं थोडा ब्रेक घेऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. तो तिरुचिरापल्ली से निकलने के बाद हम निकल रहे थे सालेम टू बैंगलोर और फिर पुणे के लिए. लेकिन हमें काफ़ी भूख लग गई, तो सालेम अभी यहाँ से 6.8 किलोमीटर दूर है. और हम लोग अभी इस होटल में खाना खाने वाले हैं. ये हाईवे पे ही है और यहाँ से सालेम एग्जैक्टली 6.8 किलोमीटर आगे है. होटल का नाम है सेल्वी मेस. तो गूगल मैप पे ढूंढ के हमने ये होटल फाइंड आउट किया है. तो अभी हम लोग यहाँ पे दोपहर का लंच करेंगे और जितना हो सकता है उतना ड्राइव करेंगे, क्योंकि हमें एटलीस्ट बैंगलोर क्रॉस करके थोड़ा आगे रुकना होगा. तब जाके हम कल दोपहर तक या कल शाम तक पुणे पहुंचेंगे, क्योंकि मुझे ऑफिस भी जाना है 3rd को. कल तो गांधी जयंती की सबको छुट्टी है. लेकिन देख सकते हो मेरे दोस्त लोग अंदर गाड़ी में बैठे हैं. अभी हम लोग इमीडिएट लंच करके निकल लेंगे अगले सफर के लिए. तब तक के लिए बाय बाय. तो मेरे कुछ दोस्तों ने पहले यहाँ पर खाना खाया है. वो बोल रहे हैं कि यहाँ पे फिश बहुत अच्छा मिलता है और तंदूर भी बहुत अच्छी मिलती है. तो राज मल्होत्रा चुप बैठ जा रहा है. ये सब मेरे दोस्त थोड़े, मतलब आप समझ सकते हैं कैसे है. तो अभी जिन लोगों ने खाना खाया है वो हमें ज्ञान दे रहे हैं कि ये खाओ वो खाओ. तो हमने भी वही ऑर्डर दिया है. लेट्स सी, हमने फिश भी ऑर्डर किया है और चिकन बिरयानी ये आ चुकी है, लेकिन हमने फिश भी ऑर्डर किया है. उसके बाद हाफ तंदूर भी हमने ऑर्डर किए. खाना कैसे होता है हम लोग टेस्ट करके देखते हैं. यहाँ से हम लोग निकलेंगे सीधा सैलेम और सैलेम टू सीधा बैंगलोर. तो ये होटल के अंदर का पूरा नज़ारा देख सकते हैं आप ये लोग. लेकिन एक्चुअली यहाँ पे फिश काफ़ी अच्छा है. फिश का नाम है बंजारा फिश और तंदूर भी काफ़ी अच्छी है. हमने बिरयानी भी मंगाई है. सिर्फ हम 5 लोग ही बचे थे खाना खाने के लिए, बाकी सब लोगों ने खा ही लिया. अब आएंगे तो यहाँ पे टेस्ट जरूर कीजिए खाना. विजय ने काफी हेल्प की है ऑर्डर के लिए. काय खाल्लं होतं तू? काय खाल्ले? तो यहाँ पर दोपहर का लंच करने के बाद मामा तो प्योर वेजिटेरियन है. हमने लेकिन पेट भर के नॉनवेज खाया. हाईवे पे ये होटल बहुत ही खूबसूरत है और खाना लजीज मिलता है. तो हमने चिकन खाया है, फिश खाया है. आप देख सकते हो यहाँ का नज़ारा. और अभी हम लोग निकलेंगे हमारे अगले सफर के लिए. लेकिन कभी अगर आप सैलेम रोड पे आ जाओगे तो ये जो है PLP ग्रुप होटल, तो यहाँ पे ज़रूर खाना खाइए.
जो मैंने इसके पहले ही आपको मेंशन किया था। यहाँ पे फिश, वंजारन फिश और चिकन तंदूर और चिकन बिरयानी काफी अच्छा मिलता है। जब आप इस रोड से गुजरोगे तो यहाँ पर रुकना मत भूलिए, क्योंकि आपको पेट भर के यहाँ पे और टेस्टी खाना मिलेगा। अभी हम लोग निकलेंगे हमारे अगले सफर के लिए, तब तक के लिए बने रहिए मेरे चैनल पे। मेरा नाम है सचिन @roadrocket001। आप मुझे इंस्टा पे और यूट्यूब पे फॉलो कर सकते हो। बाय मित्रांनो, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30। आपण पोहोचलेलो आहोत होसूरला। बघू शकता हे आपले सगळे मित्र। आपण इथे चहा प्यायला थांबलो होतो आणि या हॉटेलचं नाव आहे श्री पंचयामन स्वीट्स अँड बेकरी। चहा सोबत खूप जास्त छान केक होता। उद्धव आणि त्याचे गाडीमध्ये जेवढे जण होते 4-5 जण ते ऑलरेडी आले होते। आपण 10-15 मिनिटानंतर पोहोचलो, परंतु मस्त चहा 2 कप पिलो। सगळे मोबाईल मध्ये आता दंग आहेत, कारण सेकंड व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला आपला तिरुपती बालाजीचा दर्शनाला। आणि इथे तुम्ही बघू शकता आपण इथे चहा पिलो, खूप जास्त स्वीट्स होती इथं आणि आपण क्रीम केक खाल्लेला आहे चहा सोबत। आता इथे 5 ते 10 मिनिटं आराम करून आपल्याला बँगलोरच्या दिशेने जायचंय। माहित नाही आपल्याला किती वेळ लागेल। गाडी चालवून थकल्यानंतर आपण हॉटेल घेऊन तिथे आराम करणार आहोत आणि सकाळी सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। देवानी दिल तर तुम्हाला खाता नाही आलं। ऑनलाईन शोधून ठेवले असते हायवे आहे, पण म्हणा हायवेने घुसू नका, सिटीत घुसा। हा जो एवढा बिझी रोड आहे हा आहे तुमकुर रोड। तुम्ही बघू शकता आपण थांबलेलो आहोत हॉटेल वैभव इन उडुपी विहारला। इथेच आपण 3 रूम पण घेतलेले आहेत। रात्रीचे वाजले 12:30। या ठिकाणी आपण रात्रीचं आता जेवण पण केलेलं आहे, कारण अजूनही पुणे इथून 800 किलोमीटर दूर आहे। तर आता एवढी रात्रीची गाडी चालवण्याची कोणाची कॅपॅसिटी नाही। सगळ्यांनी ठरवलं की इथं आपण आराम करूया। हायवेला तुम्ही गर्दी बघू शकता, कंटिन्यू गाड्या चालू आहेत। मगाशी तर खूप जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिक पूर्ण जाम झालं होतं। तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की इथेच आपण हायवेला हॉटेल बघूया, जेवण करूया आणि इथेच झोपूया। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेले आहे सकाळचे आज 8:25। अजूनही आपले सगळे मित्र झोपलेले आहेत आणि आपल्याला जायला फार उशीर होणार आहे, कारण जवळपास 14 तासाचा अंतर दाखवतंय। असंच जर लेट केलं तर आपल्याला सोलापूरला पण थांबायचे। बघूया आता किती वेळ लागतो। सगळे तर अजून झोपलेले आहेत। चहा प्यायला आलोय खाली। हाय गाइस, ये है सचिन जी का कल रात को सैंडल चोरी हो गया है। और ये सनी शेठ। बोला काहीतरी बोला। ये कुत्ते का काम है, कुत्ते का।
हायवे आहे. हॉस्पेट अजून पण इथून मला वाटतं 15 किलोमीटर राहिलेलं आहे आणि सोलापूर जवळपास 350 किलोमीटर. हे माझ्या मागे बघू शकता विंडमिल. आणि फारच सुंदर टनेल आहे. आता दुपारचे बरोबर 2:15 वाजलेले आहेत. गाडीत चालवून आता सगळ्यांना भूक लागलेली आहे. इथे इनोवा आणि हे राजस्थानी हॉटेल. इथे आपली XUV. जेवण करून साधारणतः आपण मला वाटतं 5 वाजेपर्यंत सोलापूरला पोहोचणार आहे. सोलापूरला पोहोचल्यानंतर तिथं परत जेवणार आहोत आणि रात्री उशिरापर्यंत आपण पुण्यात पोहोचणार आहोत. तरी बघू शकता असं हॉटेल आहे. सगळे मित्र हसतायत, मी सारखं व्हिडिओ बनवतोय, पण या आठवणी आहेत. हे जेव्हा म्हातारे होतील तेव्हा त्यांना हे व्हिडिओ मी दाखवणार. मग त्यांना आठवेल की बाबा त्यावेळेस पण आपण आता का व्हिडिओत घुसता. चला तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. सोलापूर अजून जवळपास इथून 1.5 तासाच्या अंतरावर आहे. आणि यांच्यासाठी आम्ही साबुदाणा वडा घेतला होता. मागे या साईडला एक स्पॉट होता चहाचा, इथून साधारण 4 किलोमीटर मागच्या बाजूला. आणि आम्ही आमच्या मित्रांसाठी साबुदाणा घेऊन आलो. खूपच छान साबुदाणा होता आणि तिथे चहा पण खूप चांगला होता. तर आता इथं चहा पिल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय. सोलापूरमध्ये आपण थांबणार आहोत. सोलापूरमध्ये जेवायचंय. साधारण तिथं 2-3 तास आपण रात्री 12-1 किंवा पहाटे 2 मला माहित नाही तोपर्यंत आपण पोहोचू शकतो. पण आपला तेवढा तर वेळ लागणारच आहे. अरे आपले सगळे मित्र हे बघा, हे सगळे आपले मित्र. कॉम्पिटिशन काय याच्याकडे गाडी एकच आहे ना, त्या टाइमला पुढे आता दे लवकर. गोळी दिली, गोळी दिली काय माहिती, तुला काय माहिती असतं.